नमस्कार मित्रांनो, मी धनंजय कोकाटे आपलं सॅमसन के एक शैक्षणिक चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आहे. मला भरपूर विद्यार्थ्यांनी पेपर कसा सोडवावा याविषयी मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती आणि नक्कीच त्यांच्या विनंतीचा मान देऊन मी आपणासमोर आता एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन येतो आहे. तो म्हणजे परीक्षेला सामोरे जाताना किंवा हाऊ टू सॉल्व SSC क्वेश्चन पेपर सब्जेक्ट इंग्रजी. पेपर सोडवताना बऱ्याचशा अडचणी आपल्या समोर येतात. एवढंच नव्हे तर पेपर कसा सोडवावा, उत्तरे कसे लिहावीत याविषयी बरेच मुलांना एक प्रकारचं कन्फ्युजन होत असतं आणि ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी हा एक शैक्षणिक साहित्य म्हणून व्हिडिओ बनवत आहे. आपण नक्कीच याचा एक प्रकारे आस्वाद घ्यावा किंवा एक प्रकारे याचा उपयोग कराल आणि योग्य पद्धतीने पेपर सोडवाल अशी अपेक्षा करतो आहे. तर चला सुरुवात करूया. हाऊ टू सॉल्व SSC क्वेश्चन पेपर. लेट्स गो. फर्स्ट ऑफ ऑल नो युअर पेपर. आधी सुरुवातीला तुमचा पेपर कसा असतो हे जाणून घेऊया. तुमचा SSC बोर्ड पेपर हा 3 तासाचा असतो आणि याला मार्क्स असतात 80 मार्क्स. आता या 80 मार्काच्या पेपरमध्ये हा जो काही पेपर पॅटर्न आहे हा 6 सेक्शनमध्ये डिवाईड आहे. मग पहिला सेक्शन कोणता? तर पहिला सेक्शन आहे लँग्वेज स्टडी, याला 10 मार्क आहेत. सेकंड सेक्शन येतो टेक्स्च्युअल पॅसेजेस, याला 20 मार्क आहेत. थर्ड सेक्शन आहे पोएट्री, याला 10 मार्क आहेत. फोर्थ सेक्शन आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, याला 15 मार्क अलॉट झालेले आहेत. त्याच्यानंतर 5वा सेक्शन आहे रायटिंग स्किल, 20 मार्क्स अलॉटेड. आणि लास्ट सेक्शन आहे स्किल डेव्हलपमेंट, याला 5 मार्क आहे. आपण या सगळ्या 6ही सेक्शनचं व्यवस्थित एक प्रकारचं विश्लेषण करणार आहोत आणि कोणत्या प्रश्नावर किती वेटेज आहे, कोणत्या सेक्शनमध्ये कोणता भाग महत्त्वपूर्ण आहे याचं देखील सविस्तर आता आपण एक प्रकारचं विश्लेषण करणार. कारण हे जे काही मी मार्क्स वगैरे सांगितले, सेक्शन सांगितले आहे, हे जरी तुम्हाला थॉरोली वाटत असेल तरी याचा एक सब सेक्शनसुद्धा असतो. आणि बघूया आपण पुढच्या स्लाईडमध्ये काय आहे. पुढचं आहे यामध्ये लँग्वेज फर्स्ट सेक्शन लँग्वेज स्टडी. हा जो काही लँग्वेज स्टडीचा सेक्शन आहे हा आधी सांगितल्याप्रमाणे 10 मार्काचा असतोच, पण यामध्ये 2 भाग असतात. क्वेश्चन 1A 8 मार्काचा आणि क्वेश्चन 1B 2 मार्काचा. आता बघूया आपण क्वेश्चन 1A मध्ये काय असतं आणि कोणकोणता भाग कसा सोडवावा याचं देखील सविस्तर आपण वर्णन बघूया. क्वेश्चन 1A डू ॲज डायरेक्टेड, म्हणजेच दिलेल्या सूचनेप्रमाणे कार्य करा आणि याच्यामध्ये एनी 4 सोडवायचे असतात. 6 क्वेश्चन दिलेले आहेत, त्यापैकी कोणतेही 4 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला सारखं मार्किंग आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 2-2 मार्काचा राहणार आहे. तर बघूया आपण. मी एका बाजूला प्रश्न घेतले आहेत आणि एका बाजूला उत्तर त्या प्रश्नाची कशी लिहावीत हे दिलेलं आहे. तर बघूया आपण. क्वेश्चन 1A मध्ये पहिला जो भाग आहे किंवा पहिला प्रश्न सब प्रश्न आहे, सब क्वेश्चन ज्याला म्हणू, तो आहे कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. हा 2 मार्कासाठी आहे. जसं पहिला आहे, या ठिकाणी 4 तुम्हाला असे शब्द दिलेले असतात की ज्याच्यामध्ये एक लेटर गायब केलेलं असते आणि ते योग्य लेटर तुम्हाला लिहून तो शब्द करेक्ट लिहायचा असतो. यामध्ये बरेचसे मुलं चुका करतात. अगदी सोपी भाग जरी असला तरी ते गडबडतात. गडबडून जायचं कारण नाही, कारण हा सगळ्यात सोपा भाग आहे
आणि त्यासाठी तुमची व्होकॅब्युलरी वाढवणं आवश्यक आहे. तुमचं स्पेलिंग लर्निंग, तुमचं रिसायटेशन हे सगळं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हे जे लँग्वेज स्टडी आहे खरोखरच स्कोरिंगचा भाग आहे. 10 मार्क तुम्ही चुटकीसरशी घेऊ शकता. तर बघूया आपण याचं लिहायचं कसं. लिहिताना नेहमी लक्षात ठेवा, क्वेश्चन 1A हे अगदी नमूद करायचंच ॲन्सर शीटवर. कारण आपण कोणता प्रश्न सोडवत आहोत हे त्या समोरच्याला तपासणाऱ्याला समजलं पाहिजे. म्हणून क्वेश्चन 1A. आणि एक महत्त्वाची सूचना अशीही लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही ॲन्सर लिहिता तेव्हा एक क्वेश्चन घेतला की त्या क्वेश्चनमधले सगळेच क्वेश्चन सोडवणं आवश्यक आहे. नाहीतर तुम्ही मग असं कराल की क्वेश्चन 1A मधला एक भाग आधी सोडवतो, मग दुसऱ्या पेजवर दुसरा सोडवतो, मग आठवला तर मग बाकीचे नंतर सोडवतो, असं नाही. क्वेश्चन 1A घेतल्यावर त्यातले जे काही सब क्वेश्चन्स आहेत ते सोडवणं तिथेच आवश्यक आहे. आणि मला असं वाटत नाही याच्यामध्ये जास्त वेळ जाणार आहे, कारण एकेका प्रश्नाला तुम्ही सरासरी 2 मिनिटाचा जरी वेळ दिला तर 8 मिनिटामध्ये ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट होऊ शकते. तर बघूया आपण लिहायचं कसं. ॲन्सर लिहिताना मार्जिन, उभी जी मार्जिन आहे ती सोडून द्यायची आणि त्याच्या बाजूला क्वेश्चन 1A हे सोडवणार आहोत आणि त्याच्यातला कोणता क्वेश्चन सोडवणार आहेत, नंबर 1. मग आता नंबर 1 मध्ये काय दिलेलं आहे, तर हा प्रश्न लिहायची गरज नाही की जसं कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग, हे काही लिहायची गरज नाही. डायरेक्ट ॲन्सरला सुरुवात करायची. जसा पहिला शब्द आहे DAN, रिकामी जागा E, तर या ठिकाणी तुम्ही DANCE, बरोबर आहे, डान्स असं लिहू शकता. आणि जे काही लेटर तुम्ही रिकाम्या जागेमध्ये भरलेला आहे त्याला अंडरलाईन करणं आवश्यक आहे, म्हणजे समोरच्याला तपासणाऱ्याला ते समजेल. असेच बाकीचे सुद्धा आहे, जसं GROUP, COUNT, START, जिथे रिक्त जागा होत्या तिथे आपण योग्य लेटर भरलेला आहे आणि त्याला अंडरलाईन केलेला आहे. अशाच पद्धतीने ॲन्सर लिहिलं पाहिजे. मग दुसरा प्रश्न घेऊ आपण, प्रश्न ज्याला म्हणू पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. हा सुद्धा 2 मार्काचा आहे, अगदी सोपा भाग आहे. इथे ज्याला ABCD पूर्ण माहीत आहे, अल्फाबेटिकल, A नंतर B, B नंतर C, C नंतर D, या पद्धतीने हा जो क्रम आहे त्याच पद्धतीने हे शब्द उचलून लिहायचे आहेत. जसं यामध्ये बघा, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. पहिला भाग दिलेला आहे हार्डवर्क, गोल, सक्सेस आणि एम. मग आता अल्फाबेटिकलनुसार काय येईल तर त्याचे ॲन्सर आपण बघू. मग लिहिताना तीच पद्धत, क्वेश्चन 1A 2, त्याच्यानंतर खालच्या ओळीत आपण त्याच्यातला सब क्वेश्चन पहिला घेऊ आपण. एम पहिला येतो अल्फाबेटिकलमध्ये, नंतर एम नंतर या ठिकाणी G आहे ना, BCचा कोणतंच लेटर नाही त्याच्यामुळे G आला, म्हणजे गोल आला. मग त्याच्यानंतर G नंतर कोणता येतो, H येतो, म्हणजे हार्डवर्क आला. मग त्याच्यानंतर शेवटचा शब्द आहे सक्सेस. या पद्धतीने अल्फाबेटिकल ऑर्डर लिहायचे असतात. दुसरा, यामध्ये सिमिलर लेटरनी सुरू होणारे शब्द असतात. जसं बघा, यस 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 यस, चारही जे शब्द आहेत ते यसनी सुरुवात होणार आहेत. इथे मात्र थोडंसं बघायचं, पहिलं लेटर जर सारखं असेल तर दुसऱ्या लेटरचा विचार करायचा, दुसरं लेटर जर सारखं असेल तर तिसऱ्या लेटरचा विचार करायचा. अशा पद्धतीने योग्य क्रमाने हे शब्द लावायचे. जसं बघा आता, सिम्पल, स्मार्ट, स्पेसिफिक आणि स्ट्रेंज, या पद्धतीने आपण योग्य क्रम लावलेला आहे. त्याच्यानंतर पंक्च्युएट द फॉलोइंग, हा देखील तुम्हाला 2 मार्काचा प्रश्न आहे. मी आधीच सांगितलं आहे की प्रत्येक प्रश्नाला सारखं वेटेज आहे, कुठेच कमी नाही. सगळ्या प्रश्नाला 2-2 मार्क आहेत. आणि याच्यामध्ये आणखी एक सब क्वेश्चन बघू. आता इथे पंक्च्युएट करायचं आहे, म्हणजे तुम्हाला पंक्च्युएशन मार्क्स माहीत असणं आवश्यक आहे आणि त्याचा योग्य वापर या ठिकाणी करायचा आहे. हा थोडा कठीण भाग जातो आहे,
याचं आपण सविस्तर विश्लेषण करू नंतर की कोणता भाग सोडवायचा, काय सोडवायचा. आधी याचं उत्तर लिहायचं कसं बघूया आपण. उत्तर लिहिताना नंबर 3, कारण आपण क्वेश्चन 1A सोडवत आहे. मी आधीच सांगितलं की क्वेश्चन 1 हाती घेतल्यावर त्याच्यातले सगळे सब क्वेश्चन सोडवूनच टाकायचे. मग त्याच्यानंतर इथे मात्र लक्षात ठेवायचं पंक्च्युएशनमध्ये पहिलं लेटर वाक्याची ज्याची सुरुवात होत असते ते लेटर नेहमी कॅपिटल असावं. इथे आता प्रश्नामध्ये रॉबर्ट सेड आय डोंट नो असं दिलेलं आहे. त्याला तुम्हाला योग्य पंक्च्युएशन मार्क्स वापरून दुरुस्त करायचं. मग कसं करायचं तर बघा, आपण ॲन्सरमध्ये बघू. रॉबर्ट सेड आर कॅपिटल, कॉमा द्यायचा, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये समोरचं वाक्य आय डोंट नो फुल स्टॉप आणि इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. दुसरं वाक्य देखील तसंच आहे. आय आस्क डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु. मग इथे सुद्धा तसंच आय कॅपिटल, आस्क नंतर परत कॉमा इंटू इन्व्हर्टेड. आता जेव्हा आपण कॉमा इंटू इन्व्हर्टेडमध्ये लिहितो त्याच्यामध्ये सुद्धा पहिलं लेटर कॅपिटलच लिहायचं, कारण ते कोणाच्या तोंडचं वाक्य आहे, त्यामुळे त्याची सुरुवात देखील पहिल्या लेटरनी कॅपिटलनी व्हायला पाहिजे. जसं डीड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु, आणि प्रश्न असल्यामुळे क्वेश्चन मार्क्स आणि इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट करायचं. मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 letters each using the letters in the word. आता हा चौथा भाग आपण बघतोय, म्हणजे क्वेश्चन 1A मधला चौथा सब क्वेश्चन. यामध्ये काय दिले आहे, एक शब्द दिलेला असतो, या शब्दातील अक्षरांचा म्हणजे लेटरचा वापर करून तुम्हाला 4 शब्द नवीन तयार करायचे आहेत. पण अट दिलेली आहे की मिनिमम ऑफ 3 letters each, म्हणजे कमीत कमी शब्द बनवताना त्यामध्ये 3 लेटर असणे आवश्यक आहे. 3 लेटरपेक्षा कमी शब्द असणारा जो काही शब्द आहे, लेटर असणारा शब्द, तो ॲक्सेप्ट केला जाणार नाही. म्हणून हे अट नेहमी लक्षात ठेवायची. शब्द बनवताना 3 लेटर किंवा जास्ती लेटर वापरू शकता जे त्या शब्दामध्ये दिलेलं आहे. जसं आपण याचे ॲन्सर इकडे बघू. लिहिण्याची पद्धत तीच. क्वेश्चन 1A चौथा सब क्वेश्चन आहे म्हणून 4 आणि खाली बटरफ्लाय, आणि त्याचे आता आपण 4 शब्द बनवत आहोत नवीन. जसं याच्यामध्ये बघू, पहिला आहे बटर निघतो, दुसरा फ्लाय निघतो, तिसरा अटर निघतो, चौथा बेल्ट निघतो. आणखीही तुमच्या हिशोबाने तुम्ही काढू शकता, पण अट लक्षात ठेवायची, कमीत कमी 3 लेटर असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर 5वा प्रश्न आहे, राईट द रिलेटेड वर्ड ॲज शोन इन द एक्झाम्पल. या ठिकाणी आता अतिशय काळजी घेणं आवश्यक आहे, कारण हा जो प्रश्न आहे हा डायग्रामवर आहे, आणि बरेचसे मुलं जेव्हा मी पेपर चेक करतो त्यावेळेस बघतो की ही डायग्रामच काढत नाही. त्यांना कोणीतरी सांगितलं असतं की वॉक लिहायचं आणि समोर त्याचे रिलेटेड वर्ड लिहायचे. असं करू नका. जे डायग्राम दिलेली आहे त्या डायग्राममध्येच तुम्हाला ते लेटर लिहिणं आवश्यक आहे. आणि म्हणून इथे जसं दिलेलं आहे वॉक, याचा रिलेटेड एक शब्द त्यांनी दिलेला आहे स्लोली. मग आता आपण अंदाज बांधायचा की हा जो काही स्लोली शब्द दिलेला आहे तो काय आहे. काय म्हणजे नाऊन आहे, प्रोनाऊन आहे, ॲडव्हर्ब आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, व्हर्ब आहे. या पद्धतीने त्याला पहिले शोधून काढायचं. आता या ठिकाणी स्लोली हा ॲडव्हर्ब आहे, मग आपण रिलेटेड शब्द वॉकशी आपण ॲडव्हर्बच लिहावे लागेल. जर इथे ॲडजेक्टिव्ह दिलं असेल तर ॲडजेक्टिव्ह लिहावं लागेल, नाऊन दिलं असेल तर नाऊन लिहावं लागेल. आता इथे बघा वॉक, स्लोली, ॲन्सर बघा इकडे. मी पूर्ण डायग्राम काढलेली आहे आणि अशीच तुम्हाला डायग्राम काढावीच लागेल, तेव्हाच मार्क अलॉटेड होईल.
मग वॉक झाल्यावर स्लोली हा पहिला शब्द आहे, तुम्हाला 4 शब्द शोधून लिहावे लागेल. जसं पहिला केअरफुली, फास्टली, त्याच्यानंतर स्ट्रेटली आणि केअरलेसली. या पद्धतीचे हे शब्द आहेत. तुम्ही 4 शब्द लिहिले की तुम्हाला 2 मार्क अलॉटेड होतात. चुकूनही इतरांनी सांगितलेल्या प्रोसेसचा वापर परीक्षेमध्ये करू नका आणि मार्क गमावू नका. त्याच्यानंतर 6वा प्रश्न आहे, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्ह. इथे तुम्हाला आता ॲडजेक्टिव्ह लिहायचे आणि लिहिताना त्यांनी म्हटलं आहे वर्ड चेन तयार करायची. कशाची? ॲडजेक्टिव्हची. आणि पुढची सूचना लक्षात ठेवा, ॲड 4 वर्ड्स ईच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. म्हणजे जो शब्द दिला आहे त्या शब्दाचा शेवटचं अक्षर लेटर, या लेटरपासून दुसरा शब्द तयार झाला पाहिजे आणि तो ॲडजेक्टिव्हच असला पाहिजे. मग दुसरा जो काही लेटर असेल त्याचं शेवटचं लेटर घ्यायचं, त्याच्यापासून पुढचा शब्द तयार करायचा, तो देखील ॲडजेक्टिव्हच असला पाहिजे. मध्येही जर कोणी तसं चुकून नाऊन व्हर्ब जर टाकतो म्हटलं तर ते मार्क तुमचे कटतात. आणि एक लक्षात ठेवायचं, लँग्वेज स्टडी सोडवताना कधीही घाई गडबड करू नका. 2 मिनिटाचा अवधी भरपूर असतो, कारण ह्या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी आहेत आणि ह्या ॲक्टिव्हिटी जवळपास तुम्हाला 8वीपासून जनरली असतातच आणि याच्यात चुकणं म्हणजे आपले फुकटचे मार्क गमावणं आहे. म्हणून आता बघूया आपण हे लिहायचं कसं. जसं यामध्ये बघा एक शब्द तुम्हाला दिलेला आहे स्ट्रॉंग, हा देखील ॲडजेक्टिव्हच आहे. आता तुम्हाला 4 शब्द लिहायचे आणि तेही ॲडजेक्टिव्ह असले पाहिजे. मग कोणतं लेटर घ्यायचं? STRONG, याचं जी लेटर घ्या. मग जी पासून ॲडजेक्टिव्ह काय तयार होतं? जसं ॲन्सरमध्ये बघा, इकडे ॲन्सरमध्ये आपण घेतलं जी पासून ग्रेट तयार झाला, बरोबर आहे. आता टी पासून, ग्रेटचा टी हा शेवटचा लेटर आहे, या टी पासून तयार होतं टीनी, है ना. आणि वाय आलेलं आहे शेवटचं, मग वाय पासून यंग. मग जी आलेलं आहे शेवटचं, मग जी पासून जायंट. असे 4 शब्द तुम्हाला बनवायचे असतात. आणि ह्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर तुम्हाला 8 मार्क कुठेच तुमचे जाणार नाही याची गॅरंटी आहे. आता आपण बघू क्वेश्चन 1 मधला बी भाग. याच्यामध्ये देखील काय आहे तर बघा, डू ॲज डायरेक्टेडच आहे, दिलेल्या सूचनेप्रमाणे कार्य करायचे आहे. आणि हा प्रश्न 2 मार्कासाठी आहे. म्हणजे पहिला जो ए सेक्शन आहे तो 8 मार्क आणि हा आहे 2 मार्क. इथे बघा क्वेश्चन 1 बी मधला 1 आहे, अटेम्प्ट एनी वन, म्हणजे कोणतंही एक सोडवा. 1 मार्क आहे, कारण एक प्रश्न आहे 1 मार्क. आता या 1 मध्ये ए भाग आहे, काय आहे तर बघा प्रश्न, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज टू टेक केअर ऑफ. याला ऑर आहे, ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. वाक्याची सुरुवात दिलेली आहे, तुम्हाला क्लॉज त्यामध्ये ॲड करून वाक्य कंप्लीट करायचं आहे. जसं आय डोंट नो, मग बाकीचं वाक्य तुम्हाला क्लॉज टाकून करायचं आहे. आता याचं ॲन्सर लिहायचं कसं? प्रोसिजर तीच, क्वेश्चन 1 बी 1. आता मी याच्यामध्ये सगळे सोडून देत आहे तुमच्या माहितीसाठी. जसं आपण पहिलं घेतलं आहे, पहिला प्रश्न आहे, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज. म्हणजे दिलेली जी काही फ्रेज आहे टू टेक केअर ऑफ, ही वापरून तुम्हाला वाक्य कंप्लीट करायचं आहे. मग आपण बघूया, वी मस्ट टेक केअर ऑफ अवर पॅरेंट्स. आणि जे काही तुम्ही फ्रेज वापराल त्याला अंडरलाईन करणं आवश्यक आहे. दुसरा यामधला ऑर भाग आहे क्लॉज. आता यामध्ये बघा प्रश्न 2 प्रकारे असू शकतात. इथे सरळ सरळ म्हटलं ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स. कधी कधी प्रश्न येतो ॲड अ नाऊन क्लॉज, ॲड अ ॲडवर्ब क्लॉज, ॲड अ ॲडजेक्टिव्ह क्लॉज. तर जिथे जशी सूचना दिली असेल त्याप्रमाणे करायचं. इथे कोणतीच सूचना नाही की नाऊन आहे की ॲडजेक्टिव्ह आहे की ॲडवर्ब क्लॉज वापरायचा. आपण कोणताही क्लॉज वापरू शकता. जसं यामध्ये बघा, आय डोंट नो व्हॉट इज गोईंग देअर.
आणि जो काही क्लॉज वापराल त्याला अंडरलाईन करणं अगदी आवश्यक. म्हणजेच तुम्हाला ए आणि बी यामधला एक भाग सोडवायचा आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे अगदी सोपी जर असेल आणि तुम्ही आवश्यक सोडवायचा तो म्हणजे ए भाग. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज. कारण यासाठी क्लॉज कधी कधी तुम्हाला कन्फ्युजिंग करू शकता. ॲडव्हर्ब क्लॉज कोणता, नाऊन क्लॉज, मग सरळ सरळ आपलं ए भाग कॉन्सन्ट्रेट करायचं. आता यामध्ये क्वेश्चन 1B मध्ये दुसरा भाग आहे अटेम्प्ट एनीवन. इथे देखील 2 प्रश्न आहेत आणि त्यापैकी एक सोडवायचा आहे. 1 मार्क अलॉटेड आहे. आता यामध्ये बघू दुसऱ्या याच्यात ए भाग काय आहे. ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. म्हणजे तुम्हाला प्रिफिक्स किंवा सफिक्स वापरून शब्द तयार करायचे. आता काही मुलं मला विद्यार्थी येतात तेव्हा विचारतात की सर दोन्ही सफिक्स बनवायचे का, दोन्ही प्रिफिक्स बनवायचे का. नाही, गरज नाही. तुम्ही एक सफिक्स बनवू शकता, एक प्रिफिक्स बनवू शकता, एक प्रिफिक्स बनवू शकतात, एक सफिक्स बनवू शकता. इथे कोणतंही कंपल्शन नाही की दोन्ही प्रिफिक्स बनवा किंवा दोन्ही सफिक्स बनवा. आणि म्हणून जसं आता इथे 2 शब्द दिले आहे एबल आणि चार्ज, यांचं बघूया आपण. मी या इथे सरळ सरळ प्रिफिक्स वापरूनच केला आहे. तुम्ही याचं सफिक्स वापरूनही करू शकता. जसं पहिला आहे एबल, मी अनेबल केलेला आहे. दुसरा आहे चार्ज, त्याचं डिस्चार्ज केला आहे. याला तुम्ही चार्जेबलही करू शकता. म्हणजे सफिक्स किंवा प्रिफिक्स कोणताही वापरून तुम्ही त्या ठिकाणी तो शब्द बनवू शकता. आणि जे प्रिफिक्स सफिक्स वापरल्या त्याला अंडरलाईन करा. याला ऑर आहे. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. म्हणजे दिलेल्या शब्दांचा वाक्यात उपयोग तुम्हाला करायचा आहे आणि शब्द जे आहेत ते वरचेच दिलेले असतात जनरली एबल किंवा चार्ज. मग आपण ते वाक्यामध्ये वापर करताना मिनिंगफुल बनवायचं आहे. म्हणजे वाक्याचा अर्थ लागला पाहिजे. अर्थपूर्ण वाक्य जे म्हणतात कसंही बनवायचं नाही. जसं बी आहे, यामध्ये पहिलं मी बनवलेलं आहे वी मस्ट एबल टू फेस एनी डिफिकल्टी. मग जे काही एबल आहे त्याला अंडरलाईन करायचं. दुसरं आहे कोर्ट चार्ज क्रिमिनल फॉर रॉबरी. चारचे वेगवेगळे अर्थ आहेत, त्यामुळे त्या पद्धतीने आपण व्यवस्थित वाक्य बनवायचं आणि त्याला परत अंडरलाईन करायचं. तर मित्रहो, या पद्धतीने हा सेक्शन 1 लँग्वेज स्टडी भाग आहे की ज्यामध्ये तुम्हाला अगदी सोपी, म्हणजे ज्याला म्हणता येईल जास्त त्रास न घेता आरामात 10 मार्क तुम्हाला मिळू शकतात. आता मी जे मागे तुम्हाला पहिल्या स्लाईडमध्ये सांगितलं होतं की मार्काचं जे अलॉटमेंट झालेलं आहे ते वेगवेगळ्या प्रश्नांवर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये झालेलं आहे. आणि ह्या लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला ऑर हा भाग पाहायलाच मिळेल. म्हणजे जसं पहिला क्वेश्चन 1A आहे, याच्यामध्ये 6 क्वेश्चन दिलेले आहेत पण तुम्हाला 4च सोडवायचे. क्वेश्चन 1B मध्ये 2 प्रश्न दिलेले आहेत, एकच प्रश्न सोडवायचा. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला चॉईस आहे आणि चॉईस असल्यावर तुम्ही सोपं अगदी निवडायचं, कठीणाकडे जायचं नाही. जसं काय महत्त्वाचं आहे मी हे तुम्हाला नोट करून दिलेलं आहे. जसं व्हेरी इम्पॉर्टंट, ऑल क्वेश्चन्स कॅरी इक्वल मार्क्स. सगळ्या प्रश्नांना सारखे गुणदान केलेले आहेत. दुसरं महत्त्वाची सूचना, ट्राय टू राईट अँसर इट कम्प्लिटली नॉट शॉर्टली. कधीही उत्तर लिहिताना शॉर्टली लिहायचं नाही की जसं रिलेटेड वर्ड आहे तर रिलेटेड वर्ड नुसतं लिहिले असे शॉर्ट लिहायचं नाही, चुकीची गोष्ट आहे. त्याच्यानंतर तिसरा भाग आहे वी मस्ट सॉल्व क्वेश्चन 1A अँड क्वेश्चन 1B इन ॲटलिस्ट 10 मिनिट्स. म्हणजे तुम्हाला म्हटलं ना, प्रत्येक प्रश्नाला 2-2 मिनिट जर दिले तर क्वेश्चन 1A आणि क्वेश्चन 1B हा 10 मिनिटामध्ये पूर्ण तुमचा सोडवणं होतो आरामामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना, इन माय ओपिनियन, हे काही जबरदस्तीचं नाही, नॉट कंपल्शन, वी मस्ट सॉल्व
मग आता काय सोडवलं पाहिजे, मी जे तुम्हाला म्हटलं ना सोपा भाग, जसं क्वेश्चन 1 ए मधला पहिला प्रश्न, ए मधला दुसरा प्रश्न, ए मधला चौथा प्रश्न आणि ए मधला 5वा प्रश्न, असे जर तुम्ही 4 भाग सोडवले तर तुम्हाला 4 दुनी 8 मार्क आरामात मिळतात, कारण हा सगळ्यात सोपा भाग आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 1B मध्ये जसं 1B सोडवायचा किंवा ए सोडवायचा हा भाग आहे, पण यामध्ये 1A सोडवा म्हणजे मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स. इकडे क्वेश्चन 1B मध्ये दुसऱ्यामध्ये सगळ्यात सोपा आहे तो म्हणजे बी भाग आहे ना. सफिक्स प्रिफिक्स आहे सोपी, पण कधी कधी अडचण जाते, तर मग त्याच्याऐवजी बी भाग हा देखील तुम्ही सोडवू शकता. कारण या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला फुल मार्क म्हणजे 10 पैकी 10 मार्क मिळणं अगदी त्याला म्हणतात ना बाये हात का खेळ आहे, अशा पद्धतीचं हे तुम्हाला लँग्वेज स्टडी आहे आणि एक एक मार्क आपल्यासाठी महत्त्वाचा असतो, म्हणून या गोष्टीकडे आपण लक्ष द्यावं. आता सगळ्यात शेवटचं म्हणजे तुमचे खरोखरच मनापासून आभार. थँक्यू फॉर वॉचिंग अँड don't forget to subscribe my channel. In next video we will focus on second section, that is the textual passage, how to solve the textual passage and its question. So please don't forget to watch Samson K. धन्यवाद मित्रांनो.